मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आणखी एक दणका दिला आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली होती। मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आली आहे। नेमकं प्रकरण काय आहे? आता लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानंतर मोफत साडी योजनेलाही ब्रेक लागलाय का? जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय रेशन कार्ड धारक अत्यंत गरीब कुटुंबांना मोठा दिलासा देणारी कॅप्टिव्ह मार्केट साडी योजना म्हणजेच मोफत साडी योजना राज्य सरकारने अचानक मुदतीपूर्वीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। स्थानिक यंत्रमाग क्षेत्राला भक्कम आर्थिक बळ देणारी योजना आता बंद झाली आहे। स्थानिक यंत्रमाग धारक आणि विणकरांचे हक्काचे मार्केट नष्ट झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील गरीब कुटुंबांसाठी सुरू केलेली ही अत्यंत लोकप्रिय योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केली आहे। वस्त्रोद्योग विभागाने गुरुवारी 16 जुलै 2026 रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला। आगामी 2026-27 या आर्थिक वर्षापासून ही योजना पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याचं या निर्णयात स्पष्ट करण्यात आलं आहे। या योजनेची सुरुवात नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आली होती। वस्त्रोद्योग विभागाने 2 जून 2023 रोजी जाहीर केलेल्या एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना दरवर्षी सणासुदीच्या काळात वस्त्रोद्योग विभागातर्फे यंत्रमागावर विणलेली एक साडी मोफत देण्याचं निश्चित झालं होतं। 2023 ते 2028 अशा 5 वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबवण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने केला होता। या योजनेच्या अंतर्गत राज्य यंत्रमाग महामंडळाकडून एक साडीची खरेदी 355 रुपयांना केली जात होती। तसेच साड्यांचं उत्पादन, वाहतूक, जाहिरात प्रसिद्धी, साठवणूक आणि हमालीसाठी येणारा सर्व खर्च राज्य सरकारकडून महामंडळाला दिला जात होता। परंतु वस्त्रोद्योग विभागाच्या विविध योजना, विविध घटकांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य, प्रस्तावित योजनांचा वाढता आर्थिक भार आणि इतर दायित्व यांचा विचार करता ही योजना पुढील आर्थिक वर्षात सुरू ठेवणं संयुक्तिक दिसत नसल्याचं कारण सरकारने दिलं आहे। आर्थिक भाराचं कारण पुढे करत 5 वर्षांची ही योजना अवघ्या 2 वर्षातच गुंडाळण्यात आली आहे। तत्कालीन शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, वयोश्री, ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा आणि शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा अशा अनेक लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा केली होती। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व योजना एकापाठोपाठ एक बंद केल्याचं समोर आलं असून आता मोफत साडी योजनेवरही मुख्यमंत्र्यांनी फुल्ली मारली आहे। शासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय कुटुंबांना मोठा धक्का बसला असून गरीब जनतेत तीव्र नाराजी पसरण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। सणासुदीच्या काळात गरीब महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळत होता। याशिवाय स्थानिक विणकर आणि यंत्रमागधारकांनाही या निर्णयामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे। या योजनेमुळे विणकरांच्या यंत्रमागवर तयार होणाऱ्या साड्यांना थेट हक्काची बाजारपेठ मिळत होती, जी आता पूर्णपणे हिरावली गेली आहे। त्यामुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या विणकरांसमोरही आता रोजगाराचं मोठं संकट उभं ठाकलं आहे। ही योजना बंद करण्याच्या निर्णयावर विरोधकांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिलांना मोफत साडी देण्याची योजना या सगळ्या योजना महाराष्ट्रातील महिलांची फसवणूक करण्यासाठी, केवळ सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर लागू करण्यात आल्या होत्या। सत्ता मिळताच वेगवेगळे निकष लावून ही योजना गुंडाळण्यात येत आहेत, अशी टीका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। नेमकं विजय वडेट्टीवार काय म्हणाले ते पाहूया। या सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या। साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिले, भावांना काही मुख्यमंत्री याच्यातून पैसे दिले, हे सगळ्या योजना आता गुंडाळल्या जातील। धानाला बोनस देत नाहीये ते। निवडणूक संपली, निवडणुकीच्या तोंडावर धानाला 700 रुपये बोनस घोषणा केली। आम्ही 500 रुपये देत होतो, रेग्युलर देत होतो, आमचं सरकार होतं। यावेळेस धान उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली। आता साडीची योजना बंद केली। आता एक दिवस हे जातील दरवाजात, त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय, खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा, नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्यात, निकृष्ट दर्जाच्या। एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून
यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस, पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत. 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही नाकारताय आणि त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती काय की ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र, आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं. दरम्यान राज्य सरकारने या निर्णयामागे वाढता आर्थिक भार आणि इतर योजनांवरील खर्च हे कारण दिलं असलं तरी या निर्णयामुळे लाखो गरीब कुटुंब, महिला आणि स्थानिक विणकरांवर त्याचा थेट परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. दुसरीकडे विरोधकांनी हा निर्णय निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांपासून सरकारने माघार घेतल्याचं उदाहरण असल्याचा आरोप केला आहे. आता या निर्णयावरून राज्य सरकार पुढे कोणती भूमिका घेतं, योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे का, की याबाबत आणखी कोणते नवे निर्णय घेतले जातात, याकडे राज्यातील लाखो लाभार्थी आणि वस्त्रोद्योग क्षेत्राचं लक्ष लागलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.